नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला अर्थात महत्त्वाची बातमी ती म्हणजे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जगभरातील नेत्यांकडून दखल घेतली गेली। 15 देशांच्या प्रमुखांकडून भारताच्या समर्थनार्थ पोस्टही करण्यात आलेली आहे। 9 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून या घटनेवर सहवेदना व्यक्त करण्यात आली। 10 देशांच्या भारतातील दूतावासांकडून या घटनेवर दुःख व्यक्त करण्यात आलंय। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी काय ट्विट केले पाहूया। काश्मीरमधून अत्यंत अस्वस्थ करणारी बातमी आली आहे। दहशतवादाविरोधात अमेरिका भारताबरोबर खंबीरपणे उभी आहे। आम्ही मृतांच्या आत्म्यासाठी आणि जखमींच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करतो। पंतप्रधान मोदी आणि भारतातील लोकांना आमचा पूर्ण पाठिंबा आणि सहानुभूती आहे। आम्ही तुम्हा सर्वांबरोबर आहोत। तर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन काय म्हणतात पाहूया। काश्मीरमध्ये झालेला हल्ला निरपराध नागरिकांविरुद्धचा गुन्हा। दहशतवादाविरुद्ध भारतासोबत सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध। तर जॉर्जिया मेलोनी यांनी काय म्हटले पाहूया। भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने खूप दुःख झालं। इटली मृत नागरिक, जखमी लोक, सरकार आणि सर्व भारतीय लोकांप्रती आपली संवेदना व्यक्त करते।